तुम्हाला पण असं वाटतं का तुमची पण स्किन लूज होईल जिम जॉईन केल्यावरती? जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे माझा दिवस 49वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा. खूप लोक आहेत जे ओव्हरवेट आहेत आणि ते जेव्हा फॅट लॉस किंवा वेट लॉस करतात त्यांची स्किन लूज होते, म्हणजे मसल लॉस होतो. हे कशामुळे होतं चला मी सांगतो. तुम्ही फॅट लॉस किंवा वेट लॉस करताना जेव्हा तुम्ही सर्वात जास्त कार्डिओ करता आणि डाएटमध्ये कार्बोहायड्रेट म्हणजेच चपाती, भात, डाळ सर्व सोडून फक्त सॅलड खात असता, त्यामुळे तुमची स्किन लूज होते. तुम्हाला पण तुमची स्किन लूज होण्यापासून वाचवायची आहे तर डाएटमध्ये तुमच्या बॉडी वेटच्या 1.5 किंवा डबल प्रोटीन ठेवा आणि जिथे तुम्ही 2 चपाती खाता तिथे 1 चपाती खा. दुसऱ्या चपातीच्या जागी सॅलड ॲड करा. जिथे तुम्ही 2 वाट्या राईस खाता तिथे 1च वाटी राईस खा आणि दुसऱ्या वाटीच्या जागे सॅलड ॲड करा. आणि जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती जास्त ध्यान द्या. कार्डिओ लिमिटेड करा, म्हणजे जास्त प्राधान्य स्ट्रेंथ ट्रेनिंगला द्या. 20 ते 30 मिनिटं कार्डिओ ठेवा. तुम्ही असं कराल तर तुमची स्किन लूज होणार नाही आणि तुमचे मसल पण वाचून राहतील. व्हिडिओमधून तुम्हाला थोडेफार पण व्हॅल्यू भेटत असेल ना तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. आज जिममध्ये जाऊन मी केला बॅक आणि बायसेपचा वर्कआउट. तर सुरुवातीला टी बार, लॅट पुल डाऊन, चेस्ट सपोर्टिंग रोईंग आणि लोअर बॅकसाठी हायपर एक्सटेन्शन. बायसेपच्या वर्कआउटमध्ये सीटेड डंबल कर्ल, फ्रिचर कर्ल आणि हॅमर कर्ल